नमस्कार मित्रांनो, इंजिनिअरिंग मॅथ्स 3 या सब्जेक्टमध्ये पार्शियल डिफरन्शियल इक्वेशन या टॉपिकमध्ये विचारलं जाणारं जनरल मेथडचं हे पहिलं एक्झाम्पल आहे. सॉल्व डी स्क्वेअर वाय डिवाइड बाय डी एक्स स्क्वेअर प्लस 3 डी वाय बाय डी एक्स प्लस 2y इज इक्वल टू ए रेस टू एक्स. आता हे सॉल्व करताना सगळ्यात पहिलं बघा, हे असं घ्यायचं. हे जर पहिलं आहे डबल डेरिव्हेटिव्ह म्हणजे डी स्क्वेअर डिवाइड बाय डी एक्स स्क्वेअर, याला रिप्लेस करायचं कॅपिटल डी स्क्वेअरने. आणि जे सिंगल डेरिव्हेटिव्ह आहे डी बाय डी एक्स, याला रिप्लेस करायचं कॅपिटल डी ने. आता आपण या दिलेल्या इक्वेशन मध्ये जर आपण ह्या दोन्ही सुद्धा व्हॅल्यू रिप्लेस केल्या, तर हे पहिलं डी स्क्वेअर डिवाइड बाय डी एक्स स्क्वेअर याच्याऐवजी मिळणार कॅपिटल डी स्क्वेअर इंटू हा वाय आहे तसा प्लस 3 आहे तसं. आणि हे सिंगल जे डेरिव्हेटिव्ह आहे डी बाय डी एक्स, त्याला आपण या ठिकाणी घेणार कॅपिटल डी आणि तिथला सुद्धा हा वाला वाय आहे तसा प्लस हे 2y इज इक्वल टू ए रेस टू एक्स हे आहे तसं. आता या ठिकाणी लेफ्ट साईडचं तुम्ही बघितलं, या प्रत्येक ठिकाणी y आहे, याला आपण कॉमन घेऊयात. मग हे मिळते डी स्क्वेअर प्लस 3d प्लस 2 आणि हे मिळणार इथं ब्रॅकेटच्या बाहेर y इज इक्वल टू ए रेस टू एक्स. आता आपल्याला हे y याचं सोल्युशन पाहिजे असतं, या yचं. मग yचं सोल्युशन या जनरल मेथडमध्ये किंवा या डिफरन्शियल इक्वेशनमध्ये आपण दोन सोल्युशन असतात त्याचं ऍडिशन म्हणून घेतो, म्हणजे yc प्लस yp. यामधलं yc जास्त कॉम्प्लिमेंटरी फंक्शन, त्यासाठी हे ब्रॅकेट मधलं डी स्क्वेअर प्लस 3d प्लस 2 याला आपण सॉल्व्ह करतो, की आपलं अल्जेब्रिक समजा इक्वेशन सारखं आहे डी स्क्वेअर प्लस 3d प्लस 2 इज इक्वल टू 0. बघा आता हे वाला इक्वेशन तुम्ही कॅल्सीमध्ये सॉल्व्ह करायचं डायरेक्टली. कॅल्सीमध्ये आपलं इक्वेशन मध्ये मोडमध्ये इक्वेशन मध्ये स्क्वेअर वाला इक्वेशन, त्यामध्ये यावाला व्हॅल्यू पुट करायच्या. इथं 1 3 आणि 2 असं पुट करायचं. मग तुम्हाला याचे दोन रूट्स मिळतील बघा. तर ते काय मिळेल बघा, कॅल्सीमध्ये तुम्हाला आहे ना असं काहीतरी -1 आणि -2 हे असं काहीतरी मिळून जाईल. -1 आणि -2 बघा, हे अशा दोन तुम्हाला व्हॅल्यू मिळून जातील. मग काय करायचं, मायनसचं प्लस घ्यायचं. मग इथं मिळणार डी प्लस 1 आणि दुसरा ब्रॅकेट मिळणार डी प्लस 2 बघा. -1चं +1 घेतलं, -2चं +2 घेतलं इज इक्वल टू 0. मग आता या ठिकाणी आपल्याला हे दोन जे रूट्स मिळाले, इथं डीचा स्क्वेअर होता तर आपल्याला दोन रूट्स मिळाले. आता वायसीच्या बघा 4 केसेस आहेत. यामध्ये सगळ्यात पहिली केस जी आहे ती कोणती आहे, की जर रूट्स हे रिअल असतील आणि डिस्टिंक्ट असतील, तर हे दोन्ही पण रूट्स जे मिळालेत -1 -2, तर हे रिअली मिळालेत. यामध्ये इमॅजिनरी वाला कोणताच पार्ट नाहीये. प्लस हे वेगवेगळे आहेत. मग या ठिकाणी आपण काय करणार, तर वायसीचं केस नंबर 1 यूज करणार. yc इज इक्वल टू ती अशी आहे c1 e रेस टू m1x प्लस c2 e रेस टू m2x. आता आपण ही वाली जर केस या ठिकाणी यूज केली, तर इथं m1 म्हणजे या ठिकाणी मिळतो असा -1 आणि इथला m2 म्हणजे इथं आपण घेणार हे वालं -2. मग हे आपल्याला मिळतंय yc इज इक्वल टू c1 e रेस टू -1x प्लस c2 e रेस टू -2x. आता फक्त जर आपण हे सिम्प्लिफाय केलं, -1 इंटू एक्स तर मिळणार -x. मग हे मिळतंय yc इज इक्वल टू c1 e रेस टू -x प्लस c2 e रेस टू -2x. हे झालं आपलं यामधलं पहिलं कॉम्प्लिमेंटरी फंक्शन, बरोबर. आता दुसरं आपल्याला yc फाइंड आउट करायचं, yp फाइंड आउट करायचंय. yp म्हणजेच काय असतं, पर्टिक्युलर इंटिग्रल. त्याला फाइंड आउट करण्यासाठी आपण काय करतो, या स्टेपमध्ये हे ब्रॅकेट मधलं डी स्क्वेअर प्लस 3d प्लस 2 इंटू वाय इज इक्वल टू ए रेस टू एक्स, या स्टेपमध्ये या ब्रॅकेटच्या ऐवजी आपण त्याचे जे रूट्स मिळालेत, हे d+1 d+2, हे दोन्ही सुद्धा आपण या ठिकाणी घेतो. मग काय मिळणार आपल्याला, हे ब्रॅकेटमध्ये d+1 परत d+2 इंटू वाय इज इक्वल टू ए रेस टू एक्स. बघा हे असं आपल्याला मिळून जाईल, बरोबर. आता आपल्याला या वायचं सोल्युशन घ्यायचं, तर आपण काय करतो, हे दोन्ही सुद्धा म्हणजे आपल्याला हे जे डी आहेत, डी म्हणजेच डेरिव्हेटिव्ह वाले पार्ट, हा वाला डी, हे आपल्याला आता निग्लेक्ट करायचं, म्हणजे ते आपल्याला एलिमिनेट करायचं आहे. मग काय करतो, ते या बाजूला मल्टिप्लायला आहे लेफ्ट साईडला, ते आपण या बाजूला इकडे राईट साईडला जर घेतलं तर ते डिवाइड मध्ये जाईल. तर आता हे y मिळणार yp इज इक्वल टू 1 डिवाइड बाय, पहिल्यांदा समजा आपण ही मोठी वाली व्हॅल्यू घेऊयात d+2, त्यानंतर लहान वाली व्हॅल्यू घेऊयात d+1 आणि e रेस टू एक्स. मी असं लहान का नंतर घेतलं, तर शक्यतो नेहमी या ठिकाणची सुरुवात, एक्झाम्पल सॉल्व्ह करायची सुरुवात नेहमी लहान व्हॅल्यूपासूनच करावी. असं जर का लहान व्हॅल्यूपासून केली ना, तर तुम्हाला जरा परफेक्ट आणि एकदम सोपं उत्तर असं मिळतं. तर बघा हे d+2 आहे तसं येणार आहे. आता डिवाइड मध्ये d आहे म्हणजे इथं असतं इंटिग्रेशन. जेव्हा ह्या d म्हणजे डेरिव्हेटिव्ह, तो जर डिवाइड मध्ये गेला, तर ते डिवाइड मधला d म्हणजेच काय असणार, इंटिग्रेशन. आता
इथं या डी बरोबर +1 आहे. तर पहिल्या जनरल मेथडची एक प्रॉपर्टी काय असते, की जेव्हा इथं डी असतो डिव्हाइड तर आपण इंटिग्रेशन घेतो आणि याबरोबर जे +-1 असतो ना, +-1, 2 जे काही नंबर असेल त्यावरती आपला या ठिकाणी ठरतो. तो कसा ठरतो? तर इथं +1 आलेलं आहे. तर इथं आतमध्ये नुसतं x मिळणार. प्लस आलेला आहे, तर प्लस मधला फक्त x घेतला आणि इथं बाहेर इंटिग्रेशन साइनच्या बाहेर इथं मिळणार -x आणि हे वालं x आहे तसं आणि पुढचं हे dx इथं आपल्याला मिळणार इंटिग्रेशन साइनचं तर dx असं मिळालं. आता आपल्याला हे वालं एवढं सिम्प्लिफाय करायचं हे इंटिग्रेशन x आणि dx. तर सगळ्यात पहिलं बघा आता हे वालं इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन मेथड या आपल्याला टाइपने सॉल्व्ह करावं लागेल कारण इथं ईच्या पॉवरमध्ये बघा x आलेलं आहे. मग आपण त्याला ला टी पुट असं करू शकतो, की पुट x इज इक्वल टू टी. बरोबर, हे असं आपण व्हॅल्यू पुट केली. आता जेव्हा आपण असं व्हेरिएबल चेंज करतो, तेव्हा आपण काय करतो? दोन्ही साइडचं डेरिव्हेटिव्ह घेतो. बरोबर, डिफरन्शिएट बोथ साइड्स विथ रिस्पेक्ट टू एक्स. या ठिकाणी आपण घेणार डेरिव्हेटिव्ह ऑफ x इज इक्वल टू या ठिकाणी पण असणार आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ टी. आता चं डेरिव्हेटिव्ह काय मिळतं? xच आणि या टीचं काय मिळतं डेरिव्हेटिव्ह? तर dt डिवाइड बाय dx. आणि आपण काय करतो? हा डिवाइड मधला dx तो या ला इकडं मल्टिप्लाय करणार. ते आपल्याला काय मिळून जाईल? x इंटू dx इज इक्वल टू dt. बघा आता अशा ह्या दोन ज्या व्हॅल्यूज आहेत ह्या म्हणजे ला आपण इथं टी पुट करणार, टी रिप्लेस करणार आणि x इंटू dx याला आपण या ठिकाणी dt असं घेणार. आता आपल्याला काय मिळणार आहे बघा आता? मी या ठिकाणी लिहितो असं हे की yp इज इक्वल टू हे 1 डिवाइड बाय डी प्लस 2 आहे तसं x पण आहे तसं इंटिग्रेशन. आता हे वालं इथलं x आणि हे dx ह्या दोघांच्या ऐवजी बघा इथे x आणि dx ऐवजी मी dt असं घेऊ शकतोय आणि हे जे मधलं आहे इथला हा वाला आहे तसा येऊन जाईल आणि इथं जे x आहे त्याला आता आपण काय घेतलेलं आहे इथं t असं घेतलेलं आहे. जर आता आपण हेच आता पुढं सॉल्व्ह केलं तर बघा काय मिळून जाईल? हे yp आहे तसं 1 डिवाइड बाय डी प्लस 2 x. आता इंटिग्रेशन ऑफ टी आता आपलं टी हे व्हेरिएबल आहे तर इंटिग्रेशन ऑफ टी काय मिळणार? टीच बरोबर. आता आपलं इंटिग्रेशन काढून झालं. मग आता आपण काय करतो? या टीची जी ओरिजिनल व्हॅल्यू होती x ती आपण या ठिकाणी पुट करणार. तर हे मिळतंय yp इज इक्वल टू 1 डिवाइड बाय डी प्लस 2 x आणि इथं येणार आता टी ची व्हॅल्यू x असं मिळून गेलं. बघा इथला पहिला डी तर आपण घालून पण टाकलं. आता फक्त हा दुसरा टी राहिलेला आहे. दुसरा डी फक्त राहिलेला आहे घालवायचा. आता इथं सुद्धा सेम मगासारखंच की yp इज इक्वल टू डिवाइड मध्ये डी आहे म्हणजे इथं इंटिग्रेशन डी बरोबर प्लस आहे तर या ठिकाणी प्लस असं एक्स येणार x प्लस मधले येणार बघा प्लस मधला आहे 2 आहे तर या ठिकाणी घ्यायचा 2 की x या ठिकाणी असणार त्याच्या अपोजिट -2x इंटिग्रेशन साइनच्या बाहेर हे वाला बाकी सगळं आहे तसंच x x आणि इंटिग्रेशन आहे तर या ठिकाणी आपण घेतो बघा dx बरोबर. आता इथलं सगळ्यात पहिलं काय सॉल्व्ह होऊन जाईल बघा हे वालं इथला x आणि हा x दोघांचा बेस सेमच आहे तर हे मिळणार yp इज इक्वल टू इंटिग्रेशन दोघांचा बेस सेमच आहे तो घेतला एकदाच आणि इथल्या पॉवरचे हे मल्टिप्लिकेशन मध्ये आहेत दोन्ही सुद्धा तर या पॉवरचे होणार ऍडिशन पण इथं मध्ये मायनस आलेले आहे तर डायरेक्टली आपण घेऊया सबट्रॅक्शन 2x मायनस एक्स आणि हे वाला एक्स आणि इथं मिळतं हे वाला dx. जर हे आपण सिम्प्लिफाय केलं तर काय मिळून जाईल? yp इज इक्वल टू मायनस 2x आहे तसं इंटिग्रेशन हे 2x मायनस एक्स तर मिळणार फक्त x आणि पुढचं एक्स आणि हे dx आहे तसंच. बघा हे आपण आत्ताच सॉल्व्ह केलेलं आहे त्या इथल्या d+1 साठी. तर आपण काय करतो इथल्या वरच्या ला आपण टी पुट करणार बरोबर. मग ते या ठिकाणी घ्यायचं की पुट x इज इक्वल टू टी. आता आपण व्हेरिएबल चेंज केलं की काय करतो? डिफरन्शिएट बोथ साइड्स विथ रिस्पेक्ट टू x. तर हे काय मिळणार? डी बाय dx ऑफ x इज इक्वल टू डी बाय dx ऑफ टी. तर आता चं डेरिव्हेटिव्ह काय मिळणार? xच टीचं मिळतं dt डिवाइड बाय dx. डिवाइड मला dx इथं मल्टिप्लाय होऊन जाईल तर मिळणार x dx इज इक्वल टू dt. ह्या स्टेप्स तुम्ही परत परत नाही जरी सॉल्व्ह केल्या तरी पण चालतंय. ऑलरेडी आपण सॉल्व्ह केलं होत्या. डायरेक्ट फक्त हे वाला जरी घेतलं आणि त्यानंतर डायरेक्ट हे जरी ब्रॅकेट घेतला तरी पण चालणार आहे. या दोन्ही सुद्धा व्हॅल्यूज.
आता या दोन्ही व्हॅल्यू जर आपण या ठिकाणी जर रिप्लेस केल्या, जर आपण पुट केल्या, तर काय मिळतंय yp इज इक्वल टू ई रेज टू मायनस 2x इंटिग्रेशन हे आहे तसं. आता हा पहिला ई रेज टू एक्स आणि हा लास्ट dx बघा. तर इथं ते आहेच ई रेज टू एक्स इंटू dx. त्या दोघांना आपण रिप्लेस करणार या dt ने. हे ई रेज टू एक्स मधला नुसता ई आहे तसं राहील आणि जे पॉवर मधलं ई रेज टू एक्स आहे त्याला आपण घेणार t. आता याचं इंटिग्रेशन आपल्याला काय मिळते मग? हे yp इज इक्वल टू ई रेज टू मायनस 2x आहे तसं. आता इथं व्हेरिएबल t आहे, तर ई रेज टू टीचं इंटिग्रेशन मिळणार ई रेज टू टीच, बरोबर? आणि फक्त मग सगळ्यात शेवटी आपण काय करतो? तर या टीची जी ओरिजिनल व्हॅल्यू आहे ई रेज टू एक्स ती आपण या ठिकाणी पुट करणार. म्हणजे ई रेज टू मायनस 2x इंटू ई रेज टू आता टीच्या ऐवजी मिळणार ई रेज टू एक्स बघा. आता यामधला इथला डेरिव्हेटिव्हचा म्हणजे डी वाला पार्ट पूर्ण निघून गेलेला आहे. बरोबर? मग हे झालं आपल्याचं yp वालं सोल्युशन. आता आपण काय करू सगळ्यात शेवटी y हे सोल्युशन असं घेतो की y इज इक्वल टू yc प्लस yp हे ह्या दोघांची ऍडिशन असते. yc म्हणजे कॉम्प्लिमेंटरी की जे आपण सुरुवातीला घेतलं होतं ते काय मिळालं होतं की c1 ई रेज टू मायनस एक्स प्लस c2 ई रेज टू मायनस 2x असं मिळलं होतं. या ठिकाणी मध्ये प्लस आहे. इथलं प्लस आणि yp म्हणजे मग हे वालं सोल्युशन इथलं ई रेज टू मायनस 2x इंटू ई रेज टू एक्स बघा. हे झालं असं या डिफरन्शियल इक्वेशनचं फायनल सोल्युशन. बघा ही वाली जनरल मेथड आहे. या जनरल मेथडमध्ये आपल्याला असं ई रेज टू घ्यावं लागतं. ब्रॅकेट त्या इंटिग्रेशनच्या आतमध्ये एक आणि इंटिग्रेशनच्या बाहेर आहेत. त्याचा डिपेंड होता. या टाइपचे आपण जरा बरेच एक्झाम्पल सॉल्व्ह करूयात. मग हे बरोबर तुम्हाला हळूहळू समजून जाईल. हे नीट लिहून घ्या. यातलं जर कोणतं समजलं नाही, एखादी स्टेप कोणती तर मला ते नक्की विचारा.